मम्मी एवढ्या अख्ख्या दुकानात साड्या तेवढ्या घेतल्या तरी कमी पडते ना बाय माणसाला. तेवढं कपाट बनवायला लागेल तुला. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर होळीच्या मुहूर्तावरती मम्मीला साडी घ्यायची होती आणि आता बाय माणसाची शॉपिंग आहे म्हणल्यावर लय वेळ लागणार, म्हणून मम्मीला मी घरीच म्हणलो होतो साड्या घ्यायला लय वेळ लावशी ना ग. फक्त 5 मिनिटं लागतील. घरून निघताना तर असंच 5 मिनिटं म्हणतात, पण दुकानात गेल्यावरती 5 तास तर कुठं नाही गेलं. आणि त्यात चुकून दुकानात एवढा स्टॉक बघितला मग तर कामच झालं. ली साडे भरपूर येतात चालायला. डोळं फिरलं, साड्या बघून डोळे फिरलं. आणि मग होती खऱ्या खेळाला सुरुवात. ही साडी काढ, ती साडी काढ, दिगभर साड्या काढ. आणि साडी घेताना शोध पण लय भारी भारी लावले तर यांनी. मम्मी कसं बघायचं कंच्या साडी उगवारा दिसन का नाही ती इकडं दाखव. हे आता आणि असं हात ठेवायचं आणि बघायचं कंता उगवारा दिसतोय, ज्याच्यात उगवारा दिसन ती साडी घ्यायची. न्यूटन पेक्षा तर हुशार आमची मम्मी आहे र. पण एवढं सगळं होऊन पण तिने शेवटी बहिणीलाच फोन केला आणि साडी चॉईस करायला बहिणीला बोलावलं. तस चॉईस करून ह्या 2 साड्या काढल्या होत्या आणि दीदीने आल्या दुसरी साडी निवडली. मम्मीने एक तास काय चॉईस केलं बघ. पण मला एका गोष्टीचं अजून नावाला वाटतं की मम्मी लवकर शॉपिंग करीत नव्हती, म्हणून मम्मीला मी एक ऑफर दिली. मम्मीला अजून साड्या चॉईस होत नाहीये. मम्मी किती साड्या घ्यायच्यात तुला? एक नाही 2 घे, पण लवकर घे. पण तरी मम्मीने काही लवकर शॉपिंग केली नाही. 2 मधली एकच निवडली आणि त्यालाच निवडाय 2 तास घालवलं. म्हणल्यावर एक तर सिद्ध झालं की आमच्या मम्मीला साड्यांपेक्षा आहे ना शॉपिंग मध्ये जास्त टाइम घालवायला आवडतो. मग तुमच्या पण ओळखीत असं शॉपिंग लवर असत्यान तर त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंट मध्ये पण टॅग करा. आणि तुम्ही स्वतः असाल तरी कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो लाईक करा.